नमस्कार. कुस्तीमध्ये फक्त जास्त वजन उचलणे महत्वाचे नसते, तर ती ताकद डावात किती उपयोगी पडते हे जास्त महत्वाचे असते. बरेच जण म्हणतात की पैलवानांनी जिम करू नये, जिम केल्याने बॉडी स्टिफ होते, लवचिकता कमी होते आणि डावात गती राहत नाही, पण ते पूर्ण सत्य नाही. समस्या जिम मध्ये नाही तर चुकीच्या पद्धतीने केलेल्या ट्रेनिंग मध्ये असते. फक्त बॉडी बिल्डिंग स्टाईल मध्ये आरशासमोर मसल फुगवण्यासाठी ट्रेनिंग केली, मोबिलिटी केली नाही, स्ट्रेचिंग नाही, स्पीड वर्क नाही, तर बॉडी जड आणि स्टीप हे नक्की वाटू शकणार. पण रेसलिंगसाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग वेगळी असते. उद्देश फक्त बारबेल वरती जड वजन उचलणे नसून समोरच्या खेळाडूंना पकडणे, उचलणे, ढकलणे, शेवटपर्यंत दम टिकवणे हा असतो. उदाहरणार्थ 74 किलोचा पैलवान असेल तर त्याने हळूहळू स्क्वॉट बसून उचलणे, डेडलिफ्ट जमिनीवरून वजन उचलणे, पुलअप्स असतील स्वतःला वर खेचणे, पुश प्रेस असेल डोक्यावर वजन उचलणे असेल, हे मजबूत केले पाहिजे. यामुळे काय फायदा होतो तर पाय जे आहेत हे मजबूत होतात, कंबर पाठ याची ताकद वाढते, पकड मजबूत होते, समोरच्या खेळाडूला उचलणे हे सोपे जाते, ढकलणे खेचणे हे ताकदीने करता येतात, शेवटपर्यंत दम टिकतो. योग्य स्ट्रेंथ ट्रेनिंग मध्ये फुल रेंज ऑफ मुवमेंट, एक्सप्लोजिव्ह लिफ्ट असतील, मोबिलिटी, वॉर्मअप, फ्लेक्झिबिलिटी असेल, रेसलिंग स्पेसिफिक ड्रिल असेल, यावरती भर दिला जातो. योग्य पद्धतीने स्कॉट असेल, डेडलिफ्ट, पुलअप्स असतील, रोप क्लाइंब असेल, स्लेड पुश असेल, रोटेशनल वर्क केल्याने बॉडी स्टिफ होत नाही, तर उलट ताकद, स्पीड, बॅलन्स आणि कंट्रोल वाढतो. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, फक्त जड वजन उचलणे म्हणजे चांगला पैलवान होत नाही. जर 100 किलोचा माणूस 100 किलो स्क्वॉट करतोय, 70 किलोचा पैलवान 140 किलो स्क्वॉट करतोय, तर दुसरा जास्त मजबूत मानला जातो. कारण कुस्तीमध्ये आपल्या वजनाच्या मानाने ताकद जास्त ही महत्वाची असते. कुस्तीमध्ये पटकन जोर लावता आला पाहिजे, अचानक पाय पकडणे, झटका देणे, उचलणे, फेकणे, यासाठी स्पीड आणि पॉवर हे खूप गरजेचे आहे. फक्त हळू जड वजन उचलून उपयोगी नाहीये. आणि जिम मधली ताकद जर मॅट वरती उतरली नाही तर ती फक्त शो स्ट्रेंथ राहते. जगातील टॉपचे रेसलर रशिया, इराण, USA, जपान असेल, हे जे खेळाडू आहेत हे सगळे जिम करतात, पण ते बॉडी बिल्डिंग नाही, परफॉर्मन्स ट्रेनिंग करतात. म्हणून प्रश्न जिम करण्याचा आहे का तर नाही, प्रश्न जिम कशी करायची हा आहे. सोप्या भाषेत सांगतो, जिम मध्ये फक्त वजन उचलू नका, तर अशी ताकद तयार करा जी डावात तुम्हाला उपयोगी पडेल. खरा पैलवान तोच आहे जो बारबेल वरती नाही तर आखाड्यात स्वतःची ताकद दाखवतो. त्यामुळे आजपासून पैलवानांनी जिम चालू करा, योग्य गायडन्स खाली. धन्यवाद.